शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। एक ऐतिहासिक, एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता खूप दिवसाची कर्जमाफीची प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची संपणार आहे। कारण की आताच हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी 2 ते 3 अटीवर करणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो 2 ते 3 अटी कोणत्या आहे व पहिल्या टप्प्यामध्ये याच 15 जिल्ह्यातीलच कर्जमाफी होणार आहे। बाकी राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे कर्जमाफी करणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितली होती। आता मंत्रिमंडळामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले होते, त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। बघा या 15 जिल्ह्यामध्ये 15 जिल्हे पहिले निवडण्यात आलेले आहेत। 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचं आहे। तुमच्या तालुक्यावर जिल्ह्याबद्दल कर्जमाफीचं काही अपडेट आहे का तेही आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही। बहुतांश शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती फक्त राज्य शासनाची जमा झाली, आता केंद्र शासनाची लवकरच जमा होणार आहे। त्याचबरोबर आता कर्जमाफीची गोड बातमी व ब्रेकिंग न्यूज असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता अतिवृष्टीची ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना आता केंद्र शासनामार्फत रक्कम सुद्धा जमा होणार आहे। आत्ताच राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार आताच रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जी आतापर्यंत जमा झाली होती, काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 5,000 पर्यंतची रक्कम हेक्टरीनुसार जमा झालेली होती। परंतु शेतकरी मित्रांनो, आता केंद्र शासनामार्फत रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे, त्यामुळे कसल्याच काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। परंतु आता कर्जमाफीचा निर्णय घेऊन शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफीची अट नसून, बघा कर्जमाफीची कोणतीही अट नसून आता शेतकऱ्यांना पूर्णपणे आता कर्जमाफ होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं। तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 2 लाखापर्यंतची आता पूर्णपणे या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या तालुक्यातून ज्या जिल्ह्यातून शेती करत असाल त्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव कमेंट नक्की करा, जेणेकरून कोणकोणत्या 15 जिल्ह्यांच्या तालुक्याच्या यादीत तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव आहे का तेही नक्की चेक करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला पूर्णपणे माहिती जमा होईल, बघा व माहिती मिळेल। बघा यामध्ये बघा 72 तालुके बघा व 15 जिल्हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, 15 जिल्ह्याची अपडेट आपल्याकडे आलेली आहे। बघा 72 तालुके व 15 जिल्ह्याची अपडेट आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही। या 15 जिल्ह्यातील व 72 तालुक्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर निश्चिंत राहायची गरज आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पात्रता सुद्धा जाणून घ्या। बघा यामध्ये बघू शकता, जर तुमच्याकडे 2 लाखापेक्षा जास्त जर तुम्ही कर्ज काढलेले असेल तर तुमचं पूर्णपणे कर्जमाफ होणार नाही। बघा तुम्ही फक्त 2 लाखापर्यंतच, जर तुमचं 1.5 लाख असेल तर पूर्णपणे रक्कम माफ होणार आहे, म्हणजे कर्ज माफ होणार आहे। बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे कर्जाची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बँकेमार्फत ती रक्कम पूर्णपणे कपात केली जाणार आहे। बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, अजून एक अपडेट आहे। बघा तुमचं 10 लाख जरी कर्ज असेल, बघा 10 लाख जरी कर्ज असेल तरी तुमचं फक्त हे 2 लाखपर्यंतच, म्हणजेच की 2 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही, फक्त आता 2 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट आहे, त्यामुळे फक्त आता 1 ते 1.5 मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये बघा फार्मर आयडीची फार्मर आयडी, त्याचप्रमाणे KYC बघू शकता शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे बघा तुमचं 7/12 पूर्णपणे आता कोरा होणार आहे। बघा 7/12 पूर्णपणे आता कोरा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं तरी
काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता वितरित होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे कर्जमाफ होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर पूर्णपणे आता कर्जमाफी होणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे कर्जमाफी होणार आहे. बघा यामध्ये बघा पात्र तालुके व जिल्हे जाणून घ्या. बघा यामध्ये बघा मराठवाड्यातील बघा 8 जिल्हे बघा शेतकरी मित्रांनो, 8 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम डीबीटी मध्ये सोडण्यात येणार आहे. बघा पहिला टप्पा याला म्हणता येईल. बघा अजून बघू शकता शेतकरी मित्रांनो, अजून 7 जिल्ह्यांची यादी पुढे बघणार होतो. तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट आहे, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी केव्हा होणार, परंतु आता चिंताच मिटली, कारण की आता हिवाळी अधिवेशन चालू असताना शेतकऱ्यांना अखेर मोठा कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी प्रतिष्ठित होते त्यांना आता मोठा आर्थिक दिलासाच मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही. पूर्णपणे आता 7/12 कोरा. तुम्ही सुद्धा पिकासाठी किंवा शेतीसाठी कर्ज घेतलं असेल. बघा कर्ज घेतलं असेल तर कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे आता कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पात्र जर असाल तर पूर्णपणे आता कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा सरकारमार्फत कर्जमाफीचा पहिला टप्पा ज्या जिल्ह्यातून होणार त्या जिल्ह्याची नाव सुद्धा बघणार आहोत. बघा कर्जमाफी पूर्णपणे होण्याची शक्यता या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर पूर्णपणे आता कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही. पूर्णपणे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर पूर्णपणे आता कर्जमाफ होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे बघा आता कर्ज माफ होणार आहे. बघा माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांचं पूर्णपणे आता कर्जमाफ होणार आहे. तसं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे आता कर्जमाफ केलं जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा जर तुम्हाला कर्जमाफीबद्दल काही अपडेट आलं तर आम्ही नक्की तुम्हाला कर्जमाफीबद्दल अपडेट नक्की कळवू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा. यामध्ये बघा मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येणार आहे. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करत चला. धन्यवाद.